12वीच्या ISC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ठाणे येथील सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील मानव्य विद्या शाखेचा विद्यार्थी रेहान सिंग संपूर्ण भारतातून पहिला आलाय. त्याला 99.75% गुण मिळालेत. आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रेहान यानं आपले आईवडील आणि आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचं सांगितलं. तर सहज आपल्याला साहित्य, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहास वाचायला नेहमीच आवडतं. आपल्याला कविता आणि इतर गोष्टींवरही लिहायला आवडतं. UPSCच्या माध्यमातून भारतीय परराष्ट्र सेवेद्वारे देशाची सेवा करणं हे आपलं स्वप्न आणि ध्येय असल्याचंही रेहान यानं सांगितलं. देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रुसवे-फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतोय. महायुतीत काहीच आलबेल नाही. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षानं जाहीर करायला हवी होती, मात्र त्यांच्या पक्षाला तेवढा देखील अधिकार उरला नसल्याचं सांगत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात सर्वच आमदारांना माहीत आहे की या लोकांचे हात भ्रष्टाचारानं किती मळलेले आहेत. अशा कळकट-मळकट हातानं ते मोदींना कसे बळकट करतील असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचं भान ठेवावं. बालिश विधानं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तरं सांगायला दिघे आज हयात नाहीत. त्यामुळेच दिघेंच्या नावावर वाटेल ते खपवून आपली पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. भाजपमध्ये नाराजी आहे. मस्केंना उमेदवारी देऊन सगळीच मस्करी केल्याचंही त्यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं वैशाली दरेकर जिंकून येणार नाहीत? एक कारण सांगा. आत्तापर्यंत शिवसेनेनं ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचा कायमच जय झालाय. कल्पना नरहिरे या अत्यंत ग्रामीण भागात काम करणारी बाई मात्र शिवसेनेनं ज्यावेळी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळी त्या देखील राज्यमंत्री झाल्या. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली मतं ही निव्वळ आणि निव्वळ शिवसेना, मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली होती. तो हात डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं हे आपण बघालच असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यात आपण स्वतः फिरलो आहोत. 10 दिवसात तब्बल 69 सभा, कॉर्नर मीटिंग 69 त्यांच्या पूर्ण झाल्यात, तर 9 सभा येऊ घातल्यात. ती एवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डेचा मतदारांचा जो कनेक्ट आहे तो सगळा बघता काय कुणाला मस्करी करायची ती करा. 4 जूनपर्यंत यासाठी वाव आहे. एक मध्यमवर्गीय महिला जर ताकदीनं लढत असेल तर आपण तिला प्रोत्साहित करायला हवं असंही अंधारे यांनी सांगितलं. मुंब्रा येथील बायपास रस्त्यावरून चाललेल्या डंपरला आग लागल्यामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. वाड्याहून मुंब्रा बायपास मार्गे नवी मुंबईच्या दिशेनं 34 टन बारीक खडी घेऊन निघालेल्या डंपरला सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे तसंच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसंच 2 फायर आणि 1 रेस्क्यू वाहनाच्या मदतीनं अथक प्रयत्नांनी रात्री 6:45 वाजता ही आग विझवली. आग लागल्यानंतर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला होता. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, परंतु डंपर मात्र मोठ्या प्रमाणात जळाला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघातामुळे येथील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होतात, त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले, मग हे प्रसंग खोटे कसे, असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 2 वर्षांनंतर त्यांना आपण खोटं दाखवलं असल्याची कबुली देतात, याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोपही विचारे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2013मध्ये 5 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत आपण त्यांच्यासोबत होतो, मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायची होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते असे देखील शिंदे म्हणाले होते. मात्र मागील 2 निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचंच काम शिंदे यांनी केले. ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंदे तिकडे घेऊन जात असत, त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कामावर निवडून आलो आहोत. शिंदे यांनी केलेले बंड, फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठी होतं असा आरोपही राजन विचारे यांनी केलाय. शिंदे यांनी पहिलं आमदारकीचं तिकीट मीच मिळवून दिलं, आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय केलं त्याची उत्तरे आधी द्या, असा सवालही विचारे यांनी केलाय. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, काँग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटिंगचंच राजकारण तुम्ही आत्तापर्यंत करीत आला आहात. तसंच आत्ता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वासही विचारे यांनी यावेळी व्यक्त केला. तर नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता? घरात बसून होता. महापौरपदाच्या कारकिर्दीत काय काम केलं हे सांगावं. केवळ गोल्डन गँगचा लीडर म्हणूनच त्याची आत्तापर्यंत प्रसिद्धी राहिली आहे. ठाणे महापालिका लुटण्याचं काम मिंदे आणि म्हस्के यांनी केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वतःच्या नावाची पाटी लावली. त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय आहे हे जनतेला माहीत असल्याचंही राजन विचारे यांनी म्हटलं आहे. आम्ही टेंबी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत. आपल्याला शिवसेनेत 40 वर्ष झाली. या बाकीच्यांचा उदय साहेब गेल्यानंतर झालाय. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते. दिघे साहेबांनी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंध ठेवला होता. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता. यांना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोपही विचारे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. संबंध गेट द्यायचा, त्याचा गेट काढून स्वतःचा गेट लावलेलं. अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्यानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरं, गावं यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होतोय. त्याचबरोबर ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगानं कमी होते. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे, म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच
एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहनं धुणं, पाण्याने साफसफाई करणं यास मनाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 10 जूनपर्यंत दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहनं, मोठी वाहनं धुणं तसंच पाण्यानं साफसफाई करणं या कामांवर पालिकेनं निर्बंध घातलेत. या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असंही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केले. त्याचबरोबर नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीनं करून पाणी बचत करावी असं आवाहन महापालिकेनं केले. शक्यतः दररोज गाड्या धुतल्या जाऊ नयेत, त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्यानं ओल्या केलेल्या कपड्यानं गाड्या पुसाव्यात अशी सूचनाही महापालिका प्रशासनानं नागरिकांना केली आहे.